स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही GCC शॉर्ट हँड परीक्षेबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला देणार आहोत। सर्वांनी ही माहिती शेवटपर्यंत ऐकून घ्यावी। तसेच व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करून आम्हाला प्रोत्साहन द्यावे। त्याप्रमाणे आम्ही नवनवीन माहितीपर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ। थंबनेलवर तुम्ही पाहिले असेलच की सध्या तुम्ही GCC शॉर्ट हँडचा निकाल पाहिला असेलच की विद्यार्थी भरपूर प्रमाणात हे नापास होताना आपल्याला दिसत आहेत। याचे नेमके कारण काय आहे, तसेच किती चुकांना किती मार्क कट होतात याबद्दलची तसेच बरीच इतर माहिती आज आपण ह्या व्हिडिओ माध्यमातून तुम्ही पाहणार आहात। 2 टर्म आधी आणि आता जी आपण संगणकवर तुम्ही जी शॉर्ट हँडची परीक्षा देत आहात यामध्ये बदल आहे। आधी आपण हाताने ट्रान्सलेशन करत होतो, आता आपण कम्प्युटरवरच डायरेक्ट ट्रान्सलेशन करत आहोत आणि त्याचे चेकिंगसुद्धा तशाच पद्धतीने होत आहे। आपल्या चॅनलवरील एका फॉलोअर्सने आम्हाला त्यांच्या संस्थेमार्फत त्यांनी त्यांचा पेपर मागवला होता, तेच तुम्हाला आम्ही आता प्रत्यक्षात दाखवू, ते तुम्ही स्वतःच पाहून घ्या। त्यांनी हा मागवलेला पेपर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। हा पेपर इंग्लिश शॉर्ट हँड 80 शब्द प्रति मिनिटचा आहे। पॅसेज एमध्ये त्यांना 50 पैकी 5 मार्क, तसेच बी मध्ये 50 पैकी 8.5 मार्क, तसेच टोटल मार्क हे 13.5 इतके आहेत। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता स्टुडंटचे ॲन्सर ह्या ठिकाणी दिलेले आहे, तसेच मॉडेल ॲन्सर म्हणजे जी उत्तरपत्रिका आहे ती या ठिकाणी आहे। तसेच तुमच्या कंपॅरिझन रिझल्टमध्ये तुम्ही कोणकोणत्या चुका केलेल्या आहेत त्यासंबंधीची माहिती ह्या ठिकाणी दिलेली आहे, हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। सांगण्याचा मुद्दा हा आहे की समरी ऑफ मिस्टेकमध्ये किती शब्द तुम्ही ह्यामध्ये अतिरिक्त ॲड केलेले आहेत त्याची सविस्तर माहिती ह्या ठिकाणी दिलेली आहे। तसेच तुम्ही मिस्ड वर्ड कोणकोणते केलेले आहेत त्याबद्दलची माहिती ह्या ठिकाणी दिलेले आहेत। तसेच स्पेलिंग चेंजेसबद्दल तुम्ही कोणकोणते स्पेलिंगमध्ये चुका केलेल्या आहेत त्यासुद्धा ह्या ठिकाणी दिलेले आहेत। तसेच हा पॅसेज बीसुद्धा तुम्ही पाहू शकता। हा विद्यार्थ्यांनी सोडवलेला पेपर, तसेच हे ॲन्सर की, तसेच कंपॅरिझन रिझल्ट ह्या ठिकाणी सुद्धा समरी ऑफ मिस्टेक्स म्हणजे ॲडेड वर्ड्स किती आहेत, मिस्ड वर्ड किती आहेत, तसेच स्पेलिंगमध्ये कोणकोणते चेंजेस ह्या ठिकाणी झालेले आहेत। तसेच ग्रीन कलर रिप्रेझेंट हे ॲडेड वर्ड्ससाठी आहेत, तर वर्ड्स इन रेड कलर रिप्रेझेंट मिसिंग वर्ड्स ह्यासाठी आहेत। तसेच प्रत्येक चुकासाठी 0.33 मार्क हे कट होतात, हे सर्वांनी लक्षात घ्या। म्हणजे साधारण 3 चुकांसाठी 1 मार्क ह्या ठिकाणी कट होतात। एकही मिस्टेक तुम्हाला माफ वगैरे ह्या ठिकाणी नाही। एकही स्पेलिंग तुम्ही चुकलात तर तुमचे मार्क हे कट होतील। जरी तुम्ही त्या शब्दाला यस जरी हा प्रत्यय लावला तरी तुमचे हे मार्क हे कट होणार आहेत। त्यामुळे स्पेलिंग वगैरे परफेक्ट असणे गरजेचे आहे आणि तुम्ही कोणत्याही पॅसेजमध्ये तुमचे वाढीव शब्द त्या ठिकाणी लिहू नकात, म्हणजेच टाईप करू नका। जर तुम्ही पेपर दिलात आणि रिझल्ट फेल आला असेल आणि तुम्हाला खात्री असेल की तुम्ही पास होणार आहात, तर तुमच्या संस्थेमार्फत तुम्ही ह्यांनी ज्या प्रकारे पेपर मागवला त्या प्रकारे तुम्हीसुद्धा मागवू शकता। आता परीक्षेसाठी भरपूर दिवस शिल्लक राहिलेले नाहीत, त्यामुळे तुम्ही दिवसातून कमीत कमी 3 ते 5 डिक्टेशन घेणे गरजेचे आहे आणि त्याचे ट्रान्सलेशनसुद्धा करणे गरजेचे आहे। ट्रान्सलेशन केल्यानंतर ते तुम्ही प्रत्यक्षात प्रत्येक शब्द न शब्द चेक करणे गरजेचे आहे, त्यामुळेच आपल्या चुका ह्या लक्षात येतील। तुम्ही कितीही डिक्टेशन घेऊन वाचलात तर काही फायदा नाही। ट्रान्सलेशनमधूनच तुमचे शॉर्ट हँड किती पक्के आहे हे दिसून येईल। त्यामुळे स्पेलिंग वगैरे हे परफेक्ट असणे गरजेचे आहे।
आपल्या चॅनलवर प्रत्येक विषयाचे वेगवेगळे फोल्डरमार्फत प्रत्येक स्पीडचे डिक्टेशन उपलब्ध आहेत, ते तुम्ही घेऊ शकता. त्याचा बराच फायदा तुम्हाला होईल. ह्या आधीच्या परीक्षामध्ये भरपूर जणांच्या प्रतिक्रिया त्यामार्फत आम्हाला आलेल्या आहेत. त्यानुसार आम्ही तुम्हाला सांगत आहे. प्रत्येक विषयाचे फोल्डर त्या ठिकाणी आहेत आणि प्रत्येक तुम्ही प्लेलिस्ट चेक करून त्याप्रकारे डिक्टेशन घेऊ शकता आणि ट्रान्सलेशनवर जास्त भर द्या. सध्या तेच गरजेचे आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तसेच शॉर्टहँडच्या प्रत्येक विद्यार्थ्यामार्फत हा व्हिडिओ पोचवा. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.